गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्हाला समजलंच असेल की मी काल माहेरी आले आहे, म्हणून आज मी सकाळी निवांत आहे. पप्पांचं पाणी तापवायचं काम सुरू आहे बाहेर, तर आतमध्ये सासवा सुनांचं स्वयंपाक करायला सुरू आहे. मी मात्र निवांत अशीच आहे. आता इथं हे ड्रॅगनचं फूल लागलेलं आहे, किती मोठं फूल झालेलं आहे बघा. मी तुम्हाला व्हिडिओ नक्की पाठवते शॉर्टमध्ये, हे फूल कसं संध्याकाळपर्यंत उमलतं ते. कढीपत्त्याचं झाड किती मोठं आहे, जांभळाला जांभळं भरले तसं कढीपत्त्याला सुद्धा इथं बिया भरलेल्या आहेत. आता बघूया आंबे. केवढा आहे? किती किलोचा असेल? अर्धा किलो, जास्तच असणार आहे. त्याला आंबे भरपूर आहेत, मोठे आहेत, पण मे महिना संपला तरी पाडाला आलेले नाहीत. पावसाळा आणि आंबे खायला सोबतच येतील असं वाटतंय. त्यानंतर आम्ही गेलो मळ्यामध्ये गवारी तोडण्यासाठी, आणि ही पोरं काही आमची पाठ सोडत नाहीत. आम्ही जिथं जाईल तिथं आमच्या पाठीमागून येत होती, पण मुलांच्या शिवाय सुद्धा मज्जाच नाही. मुले पुढे गेलेले आहेत, आम्ही पाठीमागेच होतो. पाऊस एकदा ते 2 वेळाच लागून गेलेला आहे, अगदी हलकासा पाऊस लागून गेलेला आहे. तरी सुद्धा बघा हिरवळ किती मस्त आहे, वातावरण अगदी असं मस्त झालेलं आहे. ऊन आहे, वारं सुद्धा भरपूर तितकंच आहे, आणि इकडं ऊस जास्त पिकतो बरं का, त्यामुळे इतकी अशी हिरवळ दिसत आहे. आता हे बघा समोर जे आहेत ना, ते आमच्या आजोबापासून आमच्या घरी येतात, आणि शेळ्यांच्यासाठी शेळ्या भरपूर आधी यांच्या असायच्या, बकऱ्या असायच्या, त्यामुळं झाडपाला नेण्यासाठी ते नेहमी आमच्या मळ्यामध्ये यायचे, आणि आत्ता योगायोग झाला की ते आम्हाला भेटले. त्यासोबत बोलल्यावर सुद्धा इतकं मस्त वाटलं की आम्ही लहानाचं मोठं त्यांच्यासमोरच झालेलो आहे, आणि ते आम्हाला भेटले. त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांच्या जी बोलण्यात आपुलकी आहे ती अगदी वेगळीच आहे, आणि त्यांना भेटून बोलून झाल्यानंतर आम्ही सरळ आलो मळ्यामध्ये. आता इथं काय झालेलं आहे बघा, थोड्या गवारी एकदम अशा, म्हणजे गवारीची झाडं जी आहेत ती एकदम अशी मस्त हिरवीगार आहेत, आणि काही ठिकाणी गवारी वाळलेली सुद्धा आहेत. गवारीचं पाणी बंद केलं आहे. गवारी आता उपडून काढायच्या आहेत आणि शेत नांगरायचं आहे, कारण यामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर नवीन पिकं घ्यायची आहेत. या गवारी देशी आहेत, याला कूस असते, शिवाय तोडायला वेळ लागतो, आणि हाताला याची आग उठते बरं का. तोडायला अजिबात या गवारी आवरत नाहीत. कोणी जर अशा गवारी तोडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असा योगायोग कधी येत नाही. मला तर कितीतरी वर्षानंतर असा योगायोग आलेला आहे की स्वतः गवारी तोडलेल्या आहेत, आणि बघा की पूर्ण अशा बुडक्यापासून शेंड्यापर्यंत गवारी लागलेल्या आहेत. आमच्याकडे भरपूर गवारी करतात, ऊसामध्ये असू दे किंवा आता ही स्पेशल केलेले आहेत. हे शेत नांगरायचं आहे, त्यामुळे यातलं तणसुद्धा शेतामधलं काढलेलं नाही. आम्ही गवारी तोडतोय तोपर्यंत या दोघांचं बघा काय कारभार चालू आहे. तुमचा व्हिडिओ कुठे आहे की माऊली सारखा? प्रणव तू काय करायला आहेस? होय, कशानं? मातीनं? नाही ट्रकानं काय करायला आहेस? होय, माती भरायला आहे. बर. पर्यंत इकडं आमची गवारी सुद्धा तोडून झाली. जेवढ्या भाजीला हव्या आहेत तेवढ्याच गवारी तोडल्या. आणि हे बघा आंब्याचं झाड सुद्धा मी लहान असल्यापासून आंब्याचं झाड आहे बरं का. हे झाड राघू आंब्याचं आहे, किंवा कलमी आंबं म्हटलं तरी सुद्धा चालेल, किंवा याला गवी आंबं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा आंबा आहे बघा. योगायोग असा झाला की हा लाडू आहे बरं का, माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे, तर त्याला झाडाखाली पडलेलाच आंबा सापडला, आणि जे खालचे आंबे आहेत तेवढे सगळे काढलेले आहेत. वर शेंड्याचे आंबे तसेच राहिलेले आहेत, ते काढू शकत नाही. गवारीच्या शेंगा तोडल्या आणि आम्ही घरी निघालेलो. आणि आता हे जे दिसतंय हे बांबूचं झाड आहे बरं का, आपण गुढी उभा करतो ना त्याचं झाड आहे, ते सुद्धा भरपूर आहे. त्यानंतर ही बाकीची झाडं आहेत, ही सगळी करंजीची झाडं आहेत, आणि हा एकदम मोठा ओढा आहे बरं का. आता जरी खोल दिसत नसला तरी याला भरपूर पाणी येतं. आणि आता इथं बघा मुलांचं कसं घसरगुंडीचा खेळ सुरू झाला आहे, आणि आम्ही सुद्धा या ओढ्यामध्येच खेळायचो. आणि खेळता नाकातील नथनी इथंच पडली होती, ती काही आजपर्यंत सापडली नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.